नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये ज्याचे की नाव आहे स्टिचिंग विथ अंजली। आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला पायपिंग कशी करायची, तीही अगदी व्यवस्थित व सोप्या पद्धतीने। मी येथे ब्लाऊजला पायपिंग करण्यासाठी 1.5 इंचाची तयार पट्टी घेतलेली आहे पहा, जी मी तिरप्या पट्ट्या काढून जॉईंट करून घेतलेली आहे व एका साईडने तिला दुमडवून घेतलेली आहे। इथे म्हणजे तयार शोल्डर 2.25 इंच आहे, तेथे मी 2.25 इंचावर मार्क करून घेतला आहे आणि आता नंतरून मी ही पट्टी जोडत आहे पहा। पट्टी जोडत असताना थोडासा पट्टीचा भाग आतमध्ये दुमडवून फोल्ड करून घ्यायचा आहे व एकसारखी आपल्याला पूर्णपणे शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे शोल्डर उतरू नये म्हणून शोल्डरच्या दोन्ही बाजूला 2-2 इंचावर मी मार्क करून घेतला आहे व एवढ्या भागात आपल्याला पट्टी थोडीशी ओढून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो शोल्डर उतरण्याचा जो प्रॉब्लेम असतो, नॉर्मल शोल्डर जे उतरतं ते उतरणार नाही पहा। कमीत कमी हा प्रॉब्लेम 30 ते 40% तरी इथेच सॉल्व्ह होऊन जातो। दोन्ही साईडला आपल्याला याच पद्धतीने करायचं आहे पहा। दोन्ही साईडला 2-2 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे, मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला। आणि तेवढ्या भागात आपल्याला पट्टी जी आहे, खालचं कापड ओढायचं नाही आहे, आपल्याला फक्त पट्टी ओढायची आहे पहा। पट्टी ओढून शिवायची आहे, जेणेकरून जर शोल्डर उतरण्याचा काही प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह होतो पहा आपला इथेच। आता इथे मी पट्टी पूर्णपणे जोडून घेत आहे आणि आता इथे माझी पट्टी जोडून झालेली आहे पहा। मी थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवून कट केलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला दुमडवून घेऊन पूर्णपणे शिलाई परत एकदा इथे लॉक केलेली आहे पहा। शिलाई लॉक करायचं विसरायचं नाही आहे। आणि आता त्याच्यानंतर आपला जिथे जिथे गोल आकार आहे तिथे तिथे मी नॉचेस पाडून घेतलेले आहेत। एक्स्ट्राचं कापड किंवा धागे असतील तर ते नक्की कट करून घ्या। काही ठिकाणी जर कापड जास्त राहिलं असेल शिलाई मार्जिनातलं तर तेही कट करून घ्या, जेणेकरून आपली पायपिंग सगळ्या बाजूला सेमच येईल पहा। यानंतर आता आपण पायपिंग दुमडवून घेणार आहोत पहा। या पद्धतीने तुम्ही व्हिडिओत अगदी व्यवस्थित पाहू शकताय। पायपिंग आता मी दुमडवून घेत आहे आणि एकसारखी पायपिंग आपल्याला ठेवायची आहे, प्रयत्न करायचा आहे पूर्ण भागात आपली एकसारखी पायपिंग येईल। या पद्धतीने पायपिंग तुम्हाला असं ठरवूनच घ्यायचं आहे की एवढ्या जाडीची पायपिंग मला बनवायची आहे ते, जेणेकरून आपली पायपिंग एकदम व्यवस्थित येते। आता पायपिंगला ज्यावेळेस आपण शिलाई देतोय त्यावेळेस जास्त कपडा सेट नाही करायचं आहे, अगदी 2-2, 3-3 इंचावरच कापड आपल्याला सेट करून ते व्यवस्थित सेट झाल्याच्या नंतरच मग शिलाई मारायची आहे। तुम्ही व्हिडिओत पाहू शकताय, मी थोडंसं नखाने असं प्रेस करून घेते आणि प्रेस केल्याच्यानंतर कपडा एकदम व्यवस्थित बसला जातो। आता जिथे जिथे गोलाकार भाग आहे तिथे तिथे आपल्याला थोडासा मागच्या बाजूला बघा, तुम्ही व्हिडिओत पाहू शकताय मी एका हाताने कापड कसं ओढते, त्या पद्धतीने कापड ओढा, म्हणजे जेणेकरून जो गोल भाग आहे तो एकदम व्यवस्थित येईल पहा आपला। आणि मी पहा तुम्ही मी व्हिडिओत दाखवलं आहे, जिथे जिथे कपडा थोडाफार एक्स्ट्रा आहे तिथे तिथे मी कट करून घेत चाललेली आहे। मला जिथे जिथे वाटतंय की कपडा जास्त शिलाई मार्जिनमध्ये राहिला आहे तिथं तर मी नक्कीच कट करून घेते, त्याच्याने आपल्या पायपिंगची जी फिनिशिंग आहे ती एकदम व्यवस्थित येते पहा। व्हिडिओत पाहू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित आणि मी एकसारखी पायपिंग करून घेतलेली आहे। आता इथे शोल्डरचं जो जॉईंट आहे तिथे थोडंसं माझ्याकडून जाड झालं होतं पहा, मी ते कट करून घेतलेलं आहे, कापड जरा जास्त होतं तिथे। तुम्ही व्हिडिओत पाहू शकताय पायपिंग एकदम व्यवस्थित आणि सगळ्या पद्धतीने सगळ्या प्रकारे अशी एकदम व्यवस्थित पायपिंग आलेली पहा मैत्रिणींनो। पायपिंग आता माझी करून झालेली आहे। आता इथे कापड फोल्ड केलेलं जे कापड होतं ते दुमडवून घेऊन इथे शिलाई आपण लॉक करून घेणार आहोत पहा। लॉक झालेली आहे यानंतर मी धागा काढून घेते पहा। पाहू शकताय तुम्ही व्हिडिओत अगदी व्यवस्थित पायपिंग आलेली आहे, कुठेही पलटी पडत नाही आहे किंवा कुठेही घोळ आलेला नाही आहे पहा पायपिंगला। समोरच्या बाजूनेही अगदी व्यवस्थित पायपिंग आपली बसलेली आहे पहा। ब्लाऊजलाही खूप छान फिनिशिंग आलेली आहे, कापड जरा सुळसुळीत होतं पण तरी पण एकदम व्यवस्थित ब्लाऊज आपला हा बसलेला आहे। आतल्या बाजूनेही पाहू शकता तुम्ही, आतल्या बाजूनेही जर तुम्हाला कुठे धागे वगैरे दिसत असतील तर ते नक्की कट करून घ्या, म्हणजे आतल्या साईडनेही ब्लाऊज आपला एकदम व्यवस्थित दिसतो पहा। ज्यावेळेस ब्लाऊज आपण उलटा करतो त्यावेळेस आपल्या ब्लाऊजच्या आतूनही फिनिशिंग आपल्याला छान दिसते। तर या पद्धतीने मी ब्लाऊजला पायपिंग करून घेतलेली आहे पहा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।